जय गजानन जयतु संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. भाषेमध्ये अर्थ असतात आणि हे जे अर्थ आहेत ना, या अर्थाचे 3 प्रकार आपल्याकडे सांगितले. कोणत्याही वाक्याला म्हणजे असू शकतात या अर्थाने किंवा असावेत या अर्थाने सांगितले. पहिला वाक्य अर्थ असतो वाच्यार्थ. याचा अर्थ जो सरळ सरळ अर्थ आहे त्याला वाच्यार्थ असं म्हणतात. उदाहरणार्थ, कौसल्या ही रामाची आई आहे. सरळ सरळ अर्थ. कौसल्या नावाची एक स्त्री आहे, राम नावाचा चिरंजीव आहे, रामाची ती आई आहे. सरळ सरळ अर्थ. पण प्रत्येक वेळा हा सरळ अर्थ जो आहे तो जशाला तसा लागू पडत नाही. मग त्याला शास्त्रामध्ये मुख्यार्थ बाध असं म्हणतात. याचा अर्थ मुख्य अर्थ लागू पडत नाही. उदाहरणार्थ, गरज ही शोधाची जननी आहे असा जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा जननी शब्दाचा जन्म देणारी स्त्री असा अर्थ लागू पडत नाही. तर तसा प्रत्यक्ष तिथं अपेक्षित नाहीये. कोणती स्त्री नाहीये गरज नावाची आणि तिला शोध नावाचा कुठला पुत्र झाला अशी संभावना नाहीये. मग शोधाची गरज ही जननी आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अपेक्षित आहे की जननी शब्दाचा अर्थ निर्मितीचं स्थान असा अर्थ घ्यावा लागतो. हा जो दुसरा अर्थ घेणे असतो ना त्याला लक्षार्थ असं म्हणतात. उदाहरणार्थ, व्यवहारात आपण अनेकदा असं पाहतो, माझं घर रस्त्यावरच आहे. आता इथं रस्त्यावर म्हणत असताना रस्त्याच्या वर आहे असा अर्थ आहे का? रस्त्याच्या मध्यभागात असा अर्थ आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. रस्त्याच्या किनारी आहे, तू गेला त्याच मार्गावर आहे, त्याच भागात आहे, असे जे दुसरे अर्थ घेतले जातात त्यांना लक्षार्थ म्हणतात. पण त्याच्याही पलीकडे सांगितला व्यंग्यार्थ किंवा ध्वन्यार्थ ज्याला म्हटलं जातं तो सगळ्यात श्रेष्ठ काव्यामध्ये असतो. काहीतरी वेगळंच दिलेलं आहे. समोर दिलेले जे शब्द आहेत त्या शब्दांच्या पलीकडचं कवीला काही सुचवायचंय, कवीला त्यातून काही ध्वनित करायचंय म्हणून त्याला ध्वन्यार्थ म्हटलं जातं. त्या निमित्ताने जे समोर शब्द दिलेले शब्द आहेत त्यातून कवी कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीकडे आपलं लक्ष वेधतो आणि त्या गोष्टींमध्ये जो विरोधाभास आहे त्या विरोधाभासावर व्यंग्य करत असतो आणि म्हणून त्याला व्यंग्यार्थ असा पण दुसरा शब्द आपल्याकडे आहे. तो जो भाव आहे ना अन्योक्तीमध्ये नेमका तो आहे. कवी जे सांगतायत ते नाही सांगायचंय त्यांना, कवी जे सांगत आहेत त्या माध्यमातून त्यांना दुसरंच काहीतरी सांगायचंय, वेगळंच काहीतरी सांगायचंय. आणि ते जे वेगळं आहे ना ते नेमकेपणाने लक्षात आलं तर अन्योक्तीचा खरा अर्थ आपल्याला समजू शकतो. अन्योक्ती कोणाकरता सांगितली ते आपल्याला समजू शकतं. त्या दृष्टीने अभ्यास करायचा असतो. कारण शेवटी अन्योक्ती ज्याला सांगितली आहे, पहिल्या भागापासून आपण पाहतोय प्रस्तावनेत आपल्याला सांगितलं की कोणत्याही प्राण्याला उद्देशून जेव्हा अन्योक्ती केली जाते तेव्हा त्या प्राण्याला कळते का? त्याचं उत्तर आहे नाही. आणि त्याच वेळा सांगताना मुद्दाम सांगितलं होतं रासभान्योक्ती. रासभ शब्दाचा अर्थ गाढव असा आहे. रासभाला म्हणजे गाढवाला उद्देशून कवींनी अन्योक्ती केली. प्रश्न मजेदार तोच असतो, गाढवाला अन्योक्ती समजते का? त्याचं उत्तर आहे नाही. पण जे गाढवासारखे आहेत त्यांनाच लागू पडते. मग तो नेमका भाव समजून घ्यायचा आहे. आणि इथे वेगळ्याच अर्थाने वापरत आहे. मेहनत करणारा इथे गाढवाला वाईट अर्थाने नाही म्हणत आहे, उलट चांगल्या अर्थाने वापरलेलं आहे. आणि मग एक वेगळेच गाढव आपल्याला कवी वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे. त्याच्यावर आपण विचार करू. पहिल्यांदा त्या गाढवाला उद्देशून कवी म्हणतायत रे रे रासभ. रासभ म्हणजे गाढवात आपण पाहिलं रे रे दोनदा वापरलं. संबोधन येते त्याला लक्ष वेधण्याकरता. आपण जसं समोरच्याला आपल्याकडे त्यांनी पाहू म्हणून अहो म्हणतो तशा पद्धतीने रे रे अरे अरे तुम्ही मला दोनदा का वापरलं? त्याचं स्वाभाविक उत्तर शास्त्रकारांनी दिलेलं आहे किंवा संस्कृत साहित्यात वापरल्या जातं. जेव्हा एखादी गोष्ट अत्यंत जोरकसपणे सांगायची असते तेव्हा द्वित्व वापरलं जातं. याचा अर्थ दोनदा वर्णन केलेलं असतं. रे रे म्हणताना तो भाव अपेक्षित आहे की अगदी लक्ष देऊन ऐक, मी सांगतो त्याच्याकडे पूर्ण पहा, या अर्थाने ते वापरायचंय. रे रे रासभ, अरे गाढवा, अरे अशा प्रकारच्या समोर असणाऱ्या गर्दभ नावाच्या जीवाला उद्देशून ते म्हणतात कसा आहेस तू? वस्त्रभार वहनात. वस्त्राचं भार तू वहन करतो. कुठल्या तरी
धोब्याचं गाढव असेल, कपडे नदीवर न्यायचे, कारण त्या काळची तीच पद्धत होती. नदीवर, जलाशयावर, पाणवठ्यावर तिथे कपडे घेऊन जायचे, येताना धुतलेले घेऊन यायचे. या कामाकरता गाढवं ठेवलेले असायचे. त्यातला कुठला तरी गाढवाला पाहिल्यानंतर कवीला सुचलं असेल आणि म्हणून त्यांनी ते लिहिताना त्यात वस्त्रभार वहनात, किंवा कोणताही वस्त्र सोडून द्या, बाकीचे असू शकतील. कुंभाराचं गाढव असेल, मातीचा भार वहन करत असेल, वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा नंतर त्यांनी तयार केलेले माठ नेत असेल, विटा नेत असेल, कोणत्याही प्रकारे भार वहन करणे त्याचं कामच ते आहे. म्हणून गाढवाची परीक्षा म्हणून जी सांगितली जाते ना, सहज विषय निघाला म्हणून आपल्याला गंमत सांगतो. ते असं म्हणतात की चांगलं गाढव आहे कसं ओळखायचं, त्याचं परीक्षा काय केली जाते, तर त्याचं उत्तर आहे त्या गाढवाला एका विटेवर उभं केलं जातं. चारही पाय त्याचे त्याला तिथे एकत्र ठेवून त्या पद्धतीने उभं राहायला सांगितलं जातं आणि त्याच्या पाठीवर इतका भार दिला जातो की त्या भाराने ती खालची वीट जर तुटली आणि तोपर्यंत जर गाढव भार सहन करू शकलं तर याचा अर्थ गाढव चांगलं. याचा अर्थ भार वहन करणे हाच त्याचा विषय आहे, तीच त्याची परीक्षा आहे. तिथं वर्णन करताना त्याचं वर्णन वापरे, समोर शब्द वापरले, पण इतकं सगळं केलं, एवढा भार वहन केला, एवढं मालकाचं काम केलं, त्याच्यानंतर निदान चांगलं काहीतरी मिळायला पाहिजे की नाही, नाही मिळत. काय होतं, उलटा प्रकार होतो. आणून त्याचा सगळ्या गोष्टी ठेवल्या की त्याला रस्त्यावर सोडून दिल्या जातं. उकिरड्यावर काय पाहिजे ते खात बस. चांगलं कोण खायला देणार आहे, त्याला कोण व्यवस्थित भरवणार आहे, त्याला कोण नेमका गवताचा तरी निदान घास देणार आहे, काही दिल्या जात नाही. उकिरड्यावर सोडून दिल्या जातं. तो जो भाव आहे तो इथं समजून घ्यायचा. आणि म्हणून कवी त्याला म्हणतात कुग्रासम अश्नासी किम. कुग्रास म्हणजे वाईट अन्न, अश्नासी खातोस, किम काय अवस्था आहे तुझी, इतकं सगळं मेहनत करून, इतकं मालकाचं काम करू नये, तुला शेवटी वाईटच काहीतरी खावं लागतं. उकिरडे फुकायचीच तुझ्यावर वेळ येते. ही जी अवस्था आहे त्याचं पहिल्या ओळीत वर्णन केलं. आता स्वाभाविक तुम्ही म्हणाल मग त्यांनी बिचारांनी करायचं काय, तसंही ते गाढव आहे, त्याला बिचारायला दुसरा काही मार्ग नाहीये, तोच त्याच्या जीवनाचा हिशोब आहे. त्याला कवी सांगतात तसं नको करू, ऐक मी तुला मार्ग सांगतो सुखानी जगण्याचा. कसा ते सांगतायत पुढच्या शब्दात, राज अश्व अवसथ. मुद्दाम मी शब्द फोडून आपल्या समोर वापरतोय. राजाश्वावसथ. राज म्हणजे राजाचा, अश्व म्हणजे घोडा, अवसथ म्हणजे राहण्याची जागा. याचा अर्थ राजाचे घोडे जिथे बांधले जातात, ज्याला अश्वशाळा आपल्याकडे म्हटलं जातं, ज्याला पागा असं म्हणतो आपण, कारण मराठीमध्ये सुद्धा आपल्या प्रत्येक गोष्टीला वेगळे शब्द आहेत. गुरांचा असेल तर गोठा, पण याचा असेल घोड्यांचा असेल तर पागा शब्द वापरला. त्या पागेमध्ये जाऊन तू राहा. स्वाभाविक हिशोब सांगताय, राज अश्व अवसथ प्रयाही. तू एक काम कर, राजाच्या घोडशाळेमध्ये, त्या अश्वशाळेमध्ये चालला जा. काय होईल तिथे गेल्यानंतर, चनक अभ्युषान सुखम बक्षय. चणक शब्द वापरला, ज्याला आपण हरभरे असा शब्द म्हणतो, चणे शब्द वापरतो, त्याच्याकरता शब्द वापरला. पुढचा शब्द फार मस्त आहे, चनक अभ्युषान. हा अभ्युषान शब्द खरं तर आयुर्वेदातून आलेला आहे, पण तिथेही वापरताना त्याच्या मागे जी भूमिका आहे, एखादं साधारण तयार व्हायला आलेलं, पूर्ण पक्व न झालेलं असं जे धान्य असतं, म्हणजे कोवळं धान्य आपण ज्याला म्हणतो, ते जेव्हा भाजलं जातं तेव्हा त्यानंतर त्याची जी अवस्था त्याला अभ्यूष म्हटलं. ते जे अभ्यूष प्रकारचं धान्य, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला शब्द म्हणून सांगतो, आपण सगळेजण जो वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर करतो की जे खाण्याकरता हुरडा म्हणून आपण ज्याला म्हणतो, त्या हुरड्याचा जो विषय आहे ना तो तिथं अपेक्षित आहे. आता समजा नवीन ताजे आलेले जेव्हा असतात तेव्हा तर ताज्या याचं करता येतं, जेव्हा ताजे नसेल तेव्हा तेव्हा एक प्रकार केला जातो की त्या चण्यांना, म्हणजे जे जुने झालेले आहेत, कडक झालेले आहेत, त्यांना पहिले भिजवायचं आणि मग भिजवल्यानंतर थोडंसं भाजायचं आणि नंतर भरडायचं. किंचित नुसतं, पूर्ण त्याचं पीठ करायची गरज नाही, नुसतं भरड भरड हे जे धान्य आहे अशा पद्धतीने तयार केलेलं त्याला अभ्यूष म्हणतात. आणि हे प्रामुख्याने जेव्हा चण्यांच्या बाबतीत केल्या जातं तेव्हा ते घोड्याचं अत्यंत प्रिय खाद्य आहे, कारण प्रचंड पौष्टिकता आहे त्याच्यामध्ये. घोड्याला ऊर्जा पाहिजे, शक्ती पाहिजे, धावायचं काम असेल, शिकारीची वेळ असेल किंवा युद्धाची वेळ असेल, त्यावेळीची क्षमता त्याच्यात असली पाहिजे. म्हणून त्याला असं पौष्टिक धान्य दिल्या जातं. आणि त्यातही प्रामुख्याने चणे, त्या चण्याचा त्याला खाऊ घालली जी आहे ना, त्याला खास शब्द आपल्याकडे मुद्दाम वापरला, तोबारा देणे.
मग तसा प्रकारे जे धान्य खाऊ घातल्या जातं ना, तसं धान्य तुला त्या राजमहालात गेल्यानंतर, त्या राजांच्या अश्वाच्या शाळेमध्ये गेल्यानंतर, तिथे जाऊन पोचल्यावर तुला असं मस्त भाजलेले आयते तयार केलेले चणे खायला मिळतील. स्वाभाविक आहे, वाटायला नेमकं चांगलं आहे, बरोबर आहे. तिथं गेलो तर असं निश्चितपणे खायला मिळेल. पण प्रश्न महत्वाचा आहे, हे त्या राजाच्या घोड्यांसाठी तयार केलेलं आहे. या गाढवाला कोण देणार आहे? तो म्हणतोय, कवीला स्वाभाविक जणू काही प्रश्न केलाय गाढवानी, असा हिशोब करून तिसरी ओळ आपल्याला समजून घेता येते. तिसऱ्या ओळीच्या आधी तो त्या गाढवाचा प्रश्न समजून घ्या. गाढव म्हणेल, मी जाईल कसा तिथे, मला येऊ कोण देणार आहे? जवळपास जरी गेलो तरी हाकलून देतील, मारतील, मला कसा काय प्रवेश मिळणार? त्याच्यावर कवी जे सांगतोय ना, खरं व्यंग्य तिथून सुरू होतं. ते म्हणतात, अरे काळजी करू नको, सर्वान पुच्छवतो हयान अभिवदंती अत्र अधिकारे स्थिताः. किती अजब रचना आहे. तिथे जे अधिकारी आहेत ना, ते अधिकारी कमालीचे मूर्ख आहेत. म्हणजे तुला गाढव म्हणण्यापेक्षा खरं तर त्यांना गाढव म्हणायला पाहिजे, अशा प्रकारचे आहेत. का मूर्ख आहेत त्याचं वर्णन करताना म्हणतात, सर्वान पुच्छवतो, ज्याला ज्याला पुच्छ म्हणजे शेपूट आहे ना, त्या सगळ्यांना ते हय म्हणजे घोडा समजतात. इतके पागल लोक भरलेले आहेत की त्यांना गाढव आणि घोडा यातला फरकच कळत नाही. त्यांना वाटतं ज्याला ज्याला शेपूट आहे तो तो घोडा आहे. अशा प्रकारचे म्हणजे कुठलाही विचार न करताना राजदरबारात भरती करणारे जे लोक असतात त्यांच्यावर केलेलं हे अशा प्रकारचं तीक्ष्ण टीका व्यंग अशा प्रकारचं आहे की तिथे असणारे जे आहेत ते शेपूट दिसलं ना तुला घोडा समजतील. अभिवदंती, ते असं म्हणणार आहेत की हा घोडाच आहे. कशावरून? याला शेपूट आहे म्हणून. अजब तर्क आहे हा, की अशा पद्धतीने विचित्र तर्क करतील आणि ते तुला घोडा समजून मोकळे होतील. अत्र अधिकारे स्थिताः, कारण असेच अधिकारी तिथं भरलेले आहेत. आता गंमत पुढची महत्वाची आहे, कारण असे जर अधिकारी भरले असतील जे सगळे गाढवच आहेत, की गाढवाचा आणि घोड्याचा फरक न समजणारे आणि केवळ शेपूट आहे म्हणून त्याला घोडा म्हणणारे असे जर अधिकारी असतील आणि हे जर कोणालाही भरती करत असतील, प्रश्न पुढचा महत्वाचा आहे, या अधिकाऱ्यांना ज्यांनी भरती केलं तो केवढा भारी असणार आहे, तो राजा किती मूर्ख असणार आहे. म्हणून वेगळेपणाने त्याच्यावर सुद्धा की अशा लोकांना तो गोळा केलेला आहे की ज्यांना घोडा आणि गाढवातला फरक कळत नाही. त्याच्यावर बोलताना कवी आपल्या समोर म्हणतायत, राजा तैही उपदिष्टम एव मनुते. काय अजब अवस्था आहे. अंधेर नगरी चौपट राजा असं जे आपल्याकडे म्हटलं जातं त्याचं वर्णन कवी करतायत. इथला राजा सुद्धा असा विचित्र आहे. राजा तैही म्हणजे त्यांनी, म्हणजे ते जे अधिकारी आहेत ज्यांना गाढवातला घोड्यातला फरक कळत नाही, त्या अधिकाऱ्यांनी जे सांगितलं उपदिष्टम एव मनुते. मनुते म्हणजे मान्य करतो, त्याला तेच मान्य होतं, त्याला तेच बरोबर वाटतं, कारण ते त्याचे अधिकारी आहेत. त्यांनी अधिकारी आपल्यासारखी निवडलेले आहेत आणि ते अधिकारी घोडा असो का गाढव असो, शेपूट आहे म्हटलं की सगळ्यांना घोडा म्हणतात. असे जे मूर्ख अधिकारी आणि त्यांनी सांगितलेलं राजा ऐकतो. किती विचित्र अवस्था आहे. आणि मग शेवटी परिस्थिती काय असते, एक अत्यंत भीषण वास्तव आपल्या समोर कवी शेवटच्या याच्यामध्ये सांगतात, सत्यम तटस्थाः परेः. कारण सत्य हे तटस्थ असतं, याचा अर्थ किनाऱ्याला राहतं. कारण याच मूर्खांचा बाजार भरलेला आहे समाजामध्ये. त्या काळात राजाच्या माध्यमातून आणि सध्याच्या काळात पाहिलं तर सत्ताधीश या अर्थाने तुम्ही समजून घ्या, सत्ताधीशाच्या आसपास अशाच मूर्खांची चौकडी असते की जे वाटेल ते त्या राजाला सांगतात. तोही विचित्र पद्धतीने त्यांच्यावरच विश्वास ठेवतो आणि मग त्यांना जे सांगावं वाटेल ते, कारण अक्कल तर काहीच नसते. केवळ आपल्या नात्यातले, केवळ आपल्या ओळखीचे, केवळ आपल्या जवळचे म्हणून त्यांना भरती केलेलं असतं. ज्यांना गाढवातला घोड्यातला फरक कळत नाही असे लोक भरती केलेले असतात. आणि असे जेव्हा राजाच्या किंवा सध्याच्या काळात म्हणायचं असेल तर सत्ताधीशाच्या जवळ अशी चांडाळ चौकडी असते ना, तेव्हा सत्य जे आहे ते तटस्थ असतं. परे म्हणजे सगळ्याच्या पलीकडे असतं, कारण सत्य तिथे येऊ शकत नाही, त्यांच्या समोर सत्य म्हणता येत नाही या अर्थाने. आणि त्याच्या पलीकडे ज्यांना ते सत्य कळतं की घोडा कोणता आहे आणि गाढव कोणता आहे, हा फरक ज्यांना कळतो ते म्हणतात जाऊ दे, बाजूला राहा, कारण आपलं सांगितलेलं ऐकणार कोण आहे.
मग त्याच्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. जे ज्याला करायचंय ते चालू द्या, तुमच्या नशिबात असेल तसं होईल असं म्हणून नाईलाजानी, कारण त्यांनी पूर्वी सांगायचा प्रयत्न केला असेल की हा घोडा नाहीये, पण सांगणारी जवळचे आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं नाही नाही, ज्या अर्थी शेपूट आहे त्या अर्थी घोडा आहे. आणि यांची बहुसंख्या असली की आजकालच्या लोकशाहीची जी अनेकदा विटंबना असते की जिथं संख्याबळ जास्त ते बरोबर, अर्थात लोकशाहीच्या याच्यावर मी मूल्यावर नाही बोलत आहे, पण तो जो चुकीचा प्रकार आहे की कशालाही बहुमताच्या भरोशावर रेटून नेणे, हा जो प्रकार आहे त्याचा हिशोब सांगताय. म्हणून सत्यम परे तटस्था परे, हे की सत्य हे तटस्थ होतं, बाजूला सरकतं. ते म्हणतात जाऊ दे, ज्याला जे करायचंय ते करा, कारण शेवटी अधिकार त्याच्याजवळ आहे. आणि असं म्हणतात सत्तेसमोर शहाणपण चालत नाही. ती रचना नेमकी कवी आपल्या समोर सांगतायत गाढवाच्या निमित्ताने की तू जा राजवाड्यात, तुलाही खायला मिळेल, कारण तिथल्यांना कळतं कुठं. या अर्थाने जो त्यांनी ते केलेला उपहास आहे, तो उपहास या काव्याचा विषय. पुढच्या भागामध्ये पुढची अन्योक्ती. तोपर्यंत जयतु संस्कृतम.